नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अधिक महत्त्वाची मानली जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखलं जातं. तसेच काही ठिकाणी पद्मनाभा या नावाने सुद्धा संबोधलं जातं. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी विठ्ठलाची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जातात. राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात. तसेच अनेक संतांच्या पालख्या विविध ठिकाणाहून पंढरपुरात मार्गस्थ होतात. विठू नामाचा गजर, टाळ, मृदुंग वाजवत वारकरी विठ्ठलांचे दर्शन घेतात. आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. ही वर्षातील 24 एकादशीमधील सर्वात महत्त्वाची एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी क्षीरसागरामध्ये विश्रांतीसाठी जातात, निद्रा अवस्थेत. तर या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजे मनुष्याचे 1 वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. तर आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं. तर येत्या 25 जुलै 2026 वार आहे शनिवार. या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोतच या व्हिडिओमध्ये. तर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. तर एकादशीचं व्रत कसं करायचं, उपवासाचे नियम काय, सेवा काय करायच्या, केस धुवावेत का, मासिक पाळी सुतक असेल तर, तसेच द्वादशीचा उपवास, उत्तरपूजा, तसेच एकादशीची पूजा मांडणी, एकादशीचा उपवास सोडण्याची पद्धत, उत्तरपूजा किंवा इतर नियम, संपूर्ण माहिती सर्व या गोष्टीमध्ये आपण बघणार आहोत. तर तुम्हा सर्वांना विनंती करते की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित मिळेल. तुमच्या मनामध्ये या व्रताविषयी कोणत्याही प्रकारचे प्रश्न राहणार नाहीत. व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. तर एकादशी दिवशी सकाळी लवकर स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करावी. देवघर स्वच्छ करून सर्व देवांची आपल्याला छान अशी पूजा करून घ्यायची आहे. गणेशाला नमस्कार करून पंचामृतासह गंगाजलाने भगवान विष्णूंचा अभिषेक करायचा आहे. विठ्ठल रुक्मिणी या दिवशी आपण मंदिरामध्ये यांची पूजा करणार आहोत. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर आपण या दिवशी विष्णूचाच अवतार बाळकृष्णाचीही पूजा करू शकतो. प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच. तर आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला रांग लागलेली असते. एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त राहावे. एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करायचं आहे. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो. रात्री हरिभजन करत जागरण करायचं आहे. त्या दिवशी आपल्याला विठू माऊलीची यथासांग अशी पूजा करायची आहे. पूजेसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. आपल्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते तर ती घ्यायची आहे. पितळेची मूर्ती असेल तर अतिउत्तम. गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे. स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. पंचामृत घ्यायचं आहे. हळद मिश्रित पाणी घ्यायचं आहे. चंदन मिश्रित पाणी घ्यायचं आहे. तुळशीपत्र आपल्याला लागणार आहे. फूल लागणार आहे. विड्याची 2 पानं घ्यायची आहेत. त्याचबरोबर बुक्का घ्यायचा आहे. तुपाचे 2 दिवे घ्यायचे आहेत. नैवेद्यासाठी फळं घ्यायची आहेत. आणि जो गोडाचा पदार्थ आपल्या घरामध्ये या दिवशी बनवला आहे तो नैवेद्यासाठी घ्यायचा आहे. तर फळं घ्यायची आहेत. इत्यादी सर्व पूजेच्या साहित्यासाठी तयारी करून आपण पूजेला सुरुवात करायची आहे. पूजा करायला बसल्यानंतर मधून उठू नये. तो पूजेचा अपमान केल्यासारखं होतो, देवांचा अपमान होतो. त्याच्यामुळं जे काही साहित्य आहे ते अगोदरच घेऊन बसायचं आहे, मध्ये उठायचं नाही. तर विठ्ठलांना भगवान विष्णूंचा अवतार मांडला आहे. एकादशीच्याच आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त राहायचं आहे. ज्यांना दशमीला एक भुक्त राहायला जमणार नाही त्यांनी दशमीला सूर्य मावळण्याच्या अगोदर जेवण करून घ्यायचं. जेवणामध्ये भात व कांदा लसूण खाऊ नका. एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करायचं आहे. तर तुळस ही आपल्याला एकादशीच्या दिवशी तोडायची नाही. ती आपल्याला आदल्या दिवशीच म्हणजे दशमीच्या दिवशीच आपल्याला तुळशीपत्र मंजुळा तोडून ठेवायचे आहेत. आणि तुळशीला क्षमा मागूनच तुळशीपत्र तोडायचे आहेत. तसेच तुळसपत्र तोडायचे नाही, तुळशीपत्र. तर आपल्याला संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे एकादशीच त्या दिवशी. तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम दीप प्रज्वलित करायचा. देवशयनी एकादशी व्रताची सुरुवात दशमी तिथीच्या रात्रीपासूनच होते.
दशमीला रात्रीच्या जेवणात मीठ भात खाणे टाळायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकार्य आटोपून आपल्याला व्रताचा संकल्प घ्यायचा आहे. संकल्प कसा घ्यायचा हे मी सांगितलेलं आहे. नंतर गणपती बाप्पांना प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने अभिषेक घालून घेणार आहोत. गणपती बाप्पांना धूप उदबत्ती दीप पुष्प दुर्वा इतर सामग्रीने आपल्या गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शुभ सर्वदा. आणि गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला विठू माऊलीच्या मूर्तीवरती पाण्याने पंचामृताने हळद आणि चंदन मिश्रित पाण्याने अभिषेक घालायचा आहे. तर भगवान श्री हरिविष्णूंची षोडोपचारी पूजा आपल्याला करायची आहे. सर्वप्रथम आपण पाण्याने नंतर पंचामृत नंतर हळद मिश्रित आणि चंदन मिश्रित पाण्याने मूर्तीवर अभिषेक करायचा. अभिषेक घालताना पुरुष सक्त आवर्जून म्हणा किंवा मोबाईलवर लावलं यूट्यूबला तरी चालेल किंवा रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आवर्जून मंत्रोच्चार करावा. जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती रामाची मूर्ती किंवा फोटो किंवा श्रीकृष्णाचा फोटो किंवा मूर्ती घ्यावी. आता पूजा मांडणी बघू. अभिषेक झाल्यानंतर एखादा चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्यावर पिवळं वस्त्र टाकायचं. सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा. त्यानंतर ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती थोडेसे तांदळाची रास टाकायची आणि त्यावर ठेवायची. त्यानंतर 2 विड्याची पानं घ्यायची. समोर आपल्या उजव्या हाताला चौरंगावर ठेवायची. त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर गणपती बाप्पा स्वरूप एक सुपारी ठेवायची आहे. किंवा तुम्ही तुमच्या घरात देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालू शकता. आता सुरुवातीला गणपतीला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे दुर्वा असतील लाल फूल हे अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाला. आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मातेला गंध कुंकू वगैरे लावून घ्यायचं. आपल्याला भगवान विठ्ठलांना चंदनाचा टिळा किंवा बुक्का लावायचा आहे. त्यानंतर त्यांना फूल आणि तुळशीचं पान अर्पण करायचं आहे. विठू माऊली चरणी अर्पण करायचं. त्यानंतर तुम्ही फळांचा किंवा जो काही उपवासासाठी पदार्थ बनवलेला आहे गोडाचा तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. मग तुम्ही विठ्ठलाची आरती करू शकता. सुरुवातीला गणपतीची सुखकर्ता दुःखकर्ता आरती करायची. त्यानंतर जयदेव जयदेव पांडुरंगा रुक्माई वल्लभाराईच्या वल्लभा ही विठ्ठलाची आरती आहे. किंवा युगे 28 विटेवर उभा तर ही सुद्धा तुम्ही आरती करू शकता. तर तुम्हाला यूट्यूबला ही आरत्या मिळून जातील. यानंतर तिथे बसून तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम म्हणायला अवघड जात असेल तर या दिवशी तुम्ही तिथे समोर बसून डोळे बंद करत हात जोडा. विष्णू सहस्त्रनाम मोबाईलवर ऐकलं तरी सुद्धा चालू शकतं. जर पठण करायला जमत नसेल तर श्रवण करा. दिवसभरामध्ये कधीही किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्या वेळेला जर तुम्हाला 1000 तुळशीपत्र मिळाली तर विष्णू सहस्त्रनामावली म्हणत तुम्हाला विठू माऊलीला अर्पण करायचे आहेत. पण आता 1000 तुळशीपत्र मिळणं सगळ्यांना शक्य होत नाही. तर अशा वेळेला जे काही 1 2 5 7 तुमच्याकडे तुळशीपत्र असतील ती आपल्या उजव्या हातामध्ये धरायची. विष्णू सहस्त्रनामावली म्हणायची आणि त्यानंतर ती विठुरायाच्या चरणी अर्पण करायची. तुमच्याकडे तुळशीपत्र असतील ती तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवू शकता. त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि विष्णू सहस्त्रनामावली म्हणून ती तुम्हाला विठू माऊलींच्या चरणी अर्पण करायची. तर ही सेवा या दिवशी आवर्जून करायची आहे. एकादशी ही भगवान विष्णूंची आवडती आणि त्यांना समर्पित अशी एक तिथी आहे. मानव जन्माला येऊन तुम्ही कोणतंही उपवास व्रत वैकल्य नाही केलं तरी चालतं, पण एकादशीचं व्रत अवश्य करावं. आपल्या घरातील मोठ्या मंडळीकडून तुम्ही नक्कीच ऐकलेलं असेल की त्या दिवशी अन्न ग्रहण करणं हे खूप मोठं आपल्यासाठी शापित ठरतं. तर आषाढी एकादशीपासून 4 महिन्यांसाठी भगवान विष्णू योग निद्रेत जातात. त्यामुळे विष्णू चालीसाचे पठण करावे. भगवान विष्णूंची पूर्ण भक्तिभावाने आरती करावी. दानधर्म आणि अन्नदान करावं. अन्नदान हे अतिउत्तम आहे. आणि शेवटी क्षमा प्रार्थना ही आपल्याला करायची आहे. आषाढी एकादशीचा उपवास केल्याने शरीराला शुद्धता मिळते आणि मनाला शांती मिळते. या दिवशी भक्तांची प्रार्थना आणि उपासना भगवान विष्णूंच्या चरणी समर्पित होते. एकादशीच्या दिवशी काही नियम पाळायचे आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया आपण. एकादशीला कुणावरही टीका करू नका, खोटं बोलू नका. एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. या दिवशी मीठ, साखर, तेल आणि अन्न देखील सेवन करू नये. या दिवशी पूजेमध्ये तुळशींच्या पानांचा वापर करावा. एकादशीच्या दिवशी ही पितळीच्या भांड्यात अन्न खाऊ नये. त्याचबरोबर या दिवशी मसूर, हरभरा, भोपळ्याच्या भाज्या आणि मध यांचे सेवन करू नये. एकादशीला जमिनीवरती झोपावे. सर्वांना आपण प्रसादाचे वाटप करायचे आहे. यानंतर आपल्याला न विसरता या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आणि यथाशक्ती आपल्याला दानधर्मही करायचा आहे. विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवायचा. हरिपाठ म्हणायचा आहे. भगवद्गीतेतला 11वा अध्याय वाचायचा किंवा भगवद्गीतेतला कोणताही अध्याय
जो तुम्हाला वाचणं आवडतं किंवा सोपा जातो तो तुम्ही वाचू शकता. या दिवशी सत्यनारायणाची पूजा देखील करणे अतिशय शुभ मानले जाते. उपवास करा किंवा करू नका, पण एकादशीला तांदळाचं सेवन करणं वर्ज्य मानलं जातं. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणं म्हणजेच उपवास सोडावा. या दोन्ही दिवशी विष्णुदेवांची पूजा करावी आणि अहोरात्र तुपाचा दिवा लावावा. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरात तुळशी असणे अत्यंत शुभ मानले जाते. तुळशीच्या रूपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. पण एकादशीला माता लक्ष्मी निर्जला व्रत करते. त्यामुळे देवशयनी एकादशीच्या दिवशी तुळशीला अज्जल अर्पण करणे टाळावे. पाणी तोडू नका. तुळशीची पाने तोडू नका. तुळस भगवान विष्णूंची प्रिय मानली जाते. त्यामुळे माता लक्ष्मी ही तुळशीची पूजा करते. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे टाळावे. तुळशीची पाने वापरायची असतील तर आदल्या दिवशीच तोडून ठेवायची. द्वादशीला उपवासाचं पारणं कसं सोडायचं. द्वादशीला उपवास सोडण्यापूर्वी उत्तर पूजा करायची. पूर्ण वर्णाचा स्वयंपाक शक्य असेल तर करा, नाहीतर वरण भात भाजी पोळी कांदा लसूण वापर न करता बनवायचा. एखादा गोड पदार्थ बनवायचा. सुरुवातीला देवाला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर सुरुवातीला गोड पदार्थ खाऊन आपला आषाढी एकादशीचा जो उपवास आहे तो आपल्याला द्वादशीला सोडायचा आहे. सुतक मासिक पाळी असेल तर अशा वेळेला तुम्ही उपवास धरू शकता, पण पूजा जी आहे ती तुम्ही करू शकत नाही. मासिक पाळी असेल तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी देवपूजा केली तरी सुद्धा चालेल, पण सुतक असेल तर मात्र तुम्ही पूजापाठ करू शकत नाही. फक्त तुम्हाला उपवास धरायचा. एखादे आपण उपवास सोडला म्हणजे आपण जेवण केलं की आपला उपवास सुटतो. त्यानंतर आपल्याला पुन्हा पुन्हा खायचं नसतं. उपवास सोडताना एका जागेवरूनच उठायचं नाही. त्याचबरोबर कोणाशी बोलायचं नाही आणि परत परत आपल्या ताटामध्ये वाढून घ्यायचं नाही असा नियम असतो. तर ते सुद्धा तुम्हाला पाळायचं आहे. ताटात जेवढं लागतं तेवढं एकदाच वाढून घ्यावं, ते सगळं संपवावं, परत घेऊ नये. एकादशीला पूजा करण्यासाठी तुळशीची पानं वापरली जातात, पण ती पानं तुम्ही शनिवारीच तोडून ठेवा. यंदा रविवारी एकादशी आहे आणि तुम्हाला नियम माहिती असतीलच की रविवारी तसेच एकादशीला तुळशीला स्पर्श करू नये, पाणी घालू नये इत्यादी नियम आहेत. देवशयनी एकादशीच्या दिवशी तुळशीभोवती घाण अस्वच्छता असू नये. याशिवाय तुळशीभोवती चप्पल व शूज सोडणे हे टाळावे. असे केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते. अस्वच्छ हाताने स्पर्श करू नका, तर तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं. देवशयनी एकादशीच्या दिवशी तुळशीला अस्वच्छ घाणेरड्या हाताने चुकूनही स्पर्श करू नका. असं केल्याने भगवान विष्णू क्रोधित होतात. या दिवशी काळे कपडे घालायचे नाहीत. देवशयनी एकादशीच्या दिवशी तुळशीची विशेष पूजा केली जाते. काळे वस्त्र परिधान करून पूजा करणे टाळायचं. असे केल्याने घरामध्ये नकारात्मक शक्ती वास करते. या दिवशी न विसरता आपल्याला तुळशी मातेची छान अशी पूजा करायची आहे. दीप धूप हळदी कुंकू अगरबत्ती लावून आणि तुळशीसमोर रांगोळी काढून छान अशी तुळशी मातेची आपण पूजा करणार आहोत. ही पूजा आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळात करायची आहे. तुलसी विना ज्याचे घर ते तव जाणावे, अघोर वस्ती यमकिंकर आज्ञा आहे. म्हणून तुलसी वृंदावन ज्याच्या घरी त्याचे प्रसन्न श्रीहरी. तुळशी वृंदावना जे घरी ती प्रदक्षिणा जन्म मरण त्यांना नाही नामा म्हणे. हे सांगताना संत नामदेव म्हणतात की ज्या घरात तुळस नाही ते घर अघोर समजावे, तेथे यमदूताचे वास्तव्य असते. परमेश्वराची आज्ञा म्हणून ज्याच्या घरी तुळशी वृंदावन आहे त्याला श्रीहरी प्रसन्न होतात आणि जे तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालतात त्यांचे जन्म मरण चुकलेच म्हणून समजावे. या दिवशी मुख्य दरवाजावरती छान अशी रांगोळी काढून उंबरट्याला हळदीचे लेपन करून आपल्याला 2 दिवे उंबरट्याच्या बाजूला लावायचे आहेत. एकादशीला होम हवन करू नये. जर मासिक पाळीचा 5वा दिवस असेल तर केस तुम्ही धुवू शकता पाण्यामध्ये दूध टाकून. पण तसं पाहिलं तर अमावस्या पौर्णिमा एकादशीला केस हे धुतले जात नाहीत. पण तुम्हाला जास्त गरज असेल तर तुम्ही पाण्यामध्ये थोडेसे दूध टाकून त्या पाण्याने केस धुवू शकता. जर एकादशीचा उपवास तुमचा सुटला तर तेवढ्यावरच तुम्ही थांबा. नंतर तुम्ही जेवणही करू नका. माझा उपवास मोडला आहे, मी जेवणच करते, तर असं करू नका. जाणून बुजून करू नका. तुमचा जो उपवास मोडला आहे तो नकळतपणे मोडलेला आहे. मग याचं काही तुम्हाला पाप वगैरे नाही. तुम्ही क्षमा याचना मागू शकता पांडुरंगाला. तुम्ही जाणून